जय भीम, नमो बुद्धाय. मी धर्मशील वानकडे. आज आपण पोचलो आहोत भीमा कोरेगाव येथे, जिथे 1 जानेवारी 2026 रोजी होणार आहे भीमा कोरेगाव शौर्य दिन. हा व्हिडिओ आम्ही शौर्य दिनाच्या 5 दिवस आधी शूट केला आहे. त्यामुळे तुम्ही या विशेष दिवशी येणाऱ्या वातावरणाचा अनुभव आताच घेऊ शकता. ही जागा फक्त इतिहासाची नाही, ती धैर्य, शौर्य आणि आत्मसन्मानाची आहे. आत्मसन्मानाची साक्षीदार आहे. आणि या नव्या वर्षाच्या सुरुवातीला आपणही या पवित्र भूमीचा अनुभव घेणार आहोत. तिचा इतिहास जाणून घेणार आहोत आणि तिच्या संदेशाशी एकरूप होणार आहोत. चला तर मग या शौर्य आणि श्रद्धेच्या प्रवासाला सुरुवात करूया. आजचा हा विशेष प्रवास द प्लेबुक वायडी बुद्धा ग्लोबल वरून मी तुमच्यापर्यंत घेऊन येत आहे. मित्रांनो, आपण सध्या भीमा कोरेगाव मध्ये विजयस्तंभाजवळ आलेलो आहोत. आपण याच्या आधी शांतपणे वाहणारी भीमा नदी, आजूबाजूचा निसर्ग, हिरवगार परिसर, झाडांची सावली, वाहणाऱ्या पाण्याचा नाद मनाला एक वेगळीच शांती देते, हे आपण बघितलं. ही नदी केवळ नदी नाही, इतिहासाची, संघर्षाची आणि शौर्याची साक्षीदार आहे. इथे उभं राहिलं की जाणवतं, काळ बदलतो, पिढ्या बदलतात, पण आत्मसन्मान, समता आणि बंधुत्वाचा संदेश आजही या भूमीत जिवंत आहे. दरवर्षी लाखो अनुयायी इथे येतात, आदराने, कृतज्ञतेने आणि इतिहासाला नमन करण्यासाठी. हा प्रवास फक्त विजयस्तंभापर्यंतचा नाही, हा प्रवास आहे जागरूकतेचा, स्वाभिमानाचा आणि समानतेच्या मार्गावर पुढे जाण्याचा. चला, या पवित्र भूमीला, या शांत प्रवाहाला नमन करून आता आपण विजयस्तंभा जवळ आलेलो आहोत. मित्रांनो, आज आपण उभे आहोत इतिहास जिथं जिवंत राहिला आहे, त्या पवित्र भूमीवर. भीमा कोरेगाव विजयस्तंभ, आजूबाजूला हायवे, गाड्या ये जा करत आहे. त्या आवाजातही मन एक शांतता, कारण 1 जानेवारीचा सूर्य देण्यासाठी मोठा कार्यक्रम, त्याची तयारी इथे सुरू आहे. विजयस्तंभाकडे वळताना आपण आता विजयस्तंभाजवळ आलेलो आहोत. हळूहळू परिसर बदलतो, इतिहास सुरू होतो. कार्यक्रमाची तयारी इथं आपण बघितलेली आहे. आता आपण विजयस्तंभाजवळ आलेलो आहोत. लोक शांतपणे उभे आहेत, कोणी हात जोडून, कोणी डोळे मिटून, कोणी लहान मुलांना सांगतोय, ही आपली परंपरा आहे. काही जण डोकं टेकवतात, काही सलामी देतात. हा दगडाचा स्तंभ नाही, ही ओळख आहे. हा स्वाभिमान आहे, ही आठवण आहे मानवतेसाठी लढलेल्या आपल्या लोकांची. या चिंचेचे झाड, त्या सावलीत लोक बसलेले, कंपाऊंडच्या बाहेर जेसीबी आणि ट्रॅक्टर काम करीत आहेत. धूळ उडते, पण मनाला समाधान आहे. कारण साफसफाई म्हणजे परिसर स्वच्छ नाही, विचार स्वच्छ ठेवण्याचंही प्रतीक आहे. मटेरियल आणि बांधकाम, येथे उभं राहिलं की एक वेगळी ऊर्जा जाणवते, एक शांतता आणि मनात खोलवर आदर. इकडे बघा, आजूबाजूचे सर्वच लोक दिसत आहेत.
स्त्रिया, वृद्ध, लहान मुले, प्रत्येक चेहऱ्यावर श्रद्धा. कुणी हात जोडून हळूच नमन करते, तर कुणी मुलांना सांगत आहे. बाजूला आपण हायवे बघत आहात. हायवेने गाड्या ये-जा करत आहे. बाजूला साईडला परिसर स्वच्छ केला जात आहे. जेसीबीने साफ-सफाई आणि ते व्यवस्थापन केलं जात आहे. 1 जानेवारीच्या शौर्य दिनासाठी ही तयारी चालू आहे. आता आपण कुणी साफ-सफाई करतंय. आता आपण विजयस्तंभाच्या कंपाऊंडच्या गेटजवळ आहोत. इथे काही कामगार मन लावून काम करत आहेत. चला आपण त्यांच्यासोबत बोलूया. 2026चं भीमा कोरेगावचं काम चालू आहे. कारण पब्लिक साठी आहे ना, हा. जायसाठी रॅम्प, त्यांच्यासाठी रॅम्प बनवतो आपण. हा, कारण शौर्य आम्ही दिनानिमित्त काम चालू आहे. बरोबर आहे. शौर्य दिनानिमित्त काम चालू आहे. हा. कारण आम्ही दरवर्षी करतो ना इथं शेवाळे मंडपवाले, त्यांच्या थ्रू काम करता आम्ही, कॉन्ट्रॅक्ट घेतो त्याचे. बरोबर. आणि आता हे याला किती वेळ लागेल पूर्ण काम पूर्ण व्हायला? 27-28 तारखेला फायनल होऊन जाईल हे काम. हो का? त्याच्यानंतर हे बाहेरचे काम, रेलिंगचे वगैरे, पोलीस टावर, वॉच टावर, हे सगळ्या गोष्टी हे सर्व तुम्ही लोक सगळं बरं. काय नाव काय तुमचं? आमचं शेवाळे मंडप डेकोरेशन. बरं, तुमचं नाव काय? माझं उमाकांत कांबळे. बरं. नांदेड आहे आमचं गाव. बरं. 2012 पासून काम करता इथं. ठीक आहे. बरं. आणि हे जे ह्याच्याबद्दल विजयस्तंभ आहे भीमा कोरेगाव, याच्याबद्दल तुम्हाला काही सांगू शकता का आपल्या प्रेक्षकांना तुम्ही? हा, सांगू शकता की, कारण विजयस्तंभ म्हणजे लोक मानवंदना यासाठी भरपूर पब्लिक मध्ये येतात. त्यांच्यासाठी आहे ना, सरकार व्यवस्था बी करते, पाण्याची, राहण्याची, टॉयलेट वगैरे सगळ्या गोष्टी नाही पूर्णपणे व्यवस्थित करतात. सरकारचं चांगलं योगदान आहे इथं. कारण गेल्या 2-3 वर्षापासून आहे ना, सरकारचं लक्ष आहे इकडं. पहिलं आहे ते म्हणजे चांगली व्यवस्था केली जाते प्रशासनातर्फे आता. चांगली आहे आता. म्हणजे राहण्याची, वगैरे, जेवणाची, राहण्याची सगळ्या गोष्टी, टॉयलेट, बाथरूम वगैरे सर्व सुविधा व्यवस्थित आहे. बरं, ठीक आहे, धन्यवाद. दादा, काय काय काम चालू आहे तुमचं? माझं नाव कांबळे चंद्रकांत शेषराव. आम्ही दरवर्षी अन्वयासाठी रॅम्प बनवतो. 2013 पासून आम्ही काम करतो. त्या अन्वयाचे सेवा व्हावी म्हणून, गर्दी व्हावी म्हणून, होऊ नये सुरक्षित जाण्यासाठी करतो. हे काम पूर्ण व्हायला किती वेळ लागेल अजून? हे काम पूर्ण व्हायला किती वेळ लागेल? 30 तारखेपर्यंत फायनल करून देतो आम्ही. ठीक आहे. अजून काय सांगताल तुम्ही विजयस्तंभाबद्दल, भीमा कोरेगावबद्दल काय सांगू शकाल? विशेष ना, 28,000 पेशव्याला पानिपत केले पेशव्यांचा, आणि त्यांच्या आपण मानवंदना देण्यासाठी लाखो आपली भीम अन्वय येतात. त्यांच्यासाठीच आम्ही हा रॅम्प बनवत आहे, दरवर्षी बनवत आहोत. आणि आम्ही समाजाची सेवा करतो रॅम्प बनवून. जय भीम. येथे वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेल्या महिला मंडळातील बुद्ध भगिनी आणि सोबत आलेले उपासक उपासिका सगळे मिळून सामूहिक वंदना घेत आहेत. लावून द्यायचे. त्या मुलीला लावून दे. लावून देते. जय जय
सर्वांना क्रांतिकारी जय भीम. मी डॉक्टर सीता विठ्ठलराव भिंगरदिवे अहमदनगरहून आलोय. मी रमाई महिला मंडळाच्या सर्व सभासदांना घेऊन मी इथे आले आणि आम्ही प्रत्येक वर्षी भीमा कोरेगाव आणि धम्मभूमी देव रोड ला जात असतो. आणि त्या आज 25 डिसेंबर 1954 साली बाबासाहेबांनी जी धम्मभूमीची मूर्ती बसवली त्याला मानवंदना करण्यासाठी आम्ही आज निघालेलो आहोत. आणि 1 जानेवारीला सुद्धा आम्ही या शौर्य दिनाला सगळ्या रमाई महिला मंडळाच्या माध्यमातून इथे येत असतो. परंतु आज अगोदर आल्यामुळं आम्ही इथे मानवंदना देण्यासाठी आलेलो आहोत. या भीमा कोरेगावचा इतिहास अखिल भारतीयांना माहित आहे, आपल्या बांधवांना तर सगळ्यांना माहित आहे. कारण 500 पेशव्यांना आपल्या 528,000 पेशव्यांना आपल्या ह्या 500 भीमसैनिकांनी एका रात्रीत 31 डिसेंबरला इथे महान युद्ध झालं. आणि इंग्रजांनी जेव्हा सांगितलं की तुम्हाला काय हवंय, इंग्रज पेशवे पळवायचे असतील, तर त्यांनी कळून चुकलं की त्यांना ह्या महार लोकांशिवाय इथे गत्यंतर नाही. आणि तेव्हा पेशव्यांनी आपल्याला युद्ध करायला सांगितलं. परंतु आपल्या महार लोकांनी, भीमा कोरेगावच्या सगळ्या शूरवीरांनी त्यांना सांगितलं की आम्हाला एकाच अटीवर आम्ही हे युद्ध करायला तयार आहोत आणि पेशव्यांना इथून घालवायला आम्ही तयार आहोत. फक्त आम्हाला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळाला पाहिजे. आणि आमच्या ह्या गळ्यात जे मडकं आणि पाठीला जो झाडू आहे तो आमचा कायमस्वरूपी गेला पाहिजे. आणि इंग्रजांनी त्या गोष्टीला मान्यता दिली आणि हे युद्ध 31 डिसेंबर 1818 रोजी संपन्न झाले. आणि 500 महारांनी त्या 28,000 पेशव्यांना इथे मातीत गाडलं. आणि त्याचाच हा उत्सव म्हणून 1 जानेवारीला या स्तंभाचा आपण मानवंदना देतो की ज्या महार पेशव्यांनी पेशव्यांना इथून घालवलं आणि विजय मिळवला. खरोखर ते शूरवीर होणं शक्य नाही, म्हणून त्यांना ही मानाची वंदना देण्यासाठी प्रत्येकाने येणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यासाठीच आम्ही इथे येत असतो. आणि ह्याच दिवशी 1818 साली जेव्हा बाबासाहेब त्यांना हा इतिहास कळला आणि बाबासाहेब आपला महामानव त्या देशाचा पोशिंदा जेव्हा इथे आला आणि त्यांनी ह्या 1 जानेवारीला ह्या 500 महारांना मानवंदना दिली. जर बाप इथे झुकतो, विजय स्तंभ पुढे जर बाप झुकतो, तर आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे ह्या शूरवीरांना आपण मानवंदना देण्यासाठी येणं हे आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे. म्हणून आम्ही प्रत्येक वर्षी रमाई महिला मंडळ भिंगार इथे मानवंदना देण्यासाठी येतो आणि धम्मभूमीला सुद्धा आम्ही मानवंदना देण्यासाठी जातो. जय भीम, नमो बुद्धाय. विजय असो, विजय असो, बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, विजय असो, विजय असो, विजय असो. अरे जोर से बोलो. जय भीम, जय भीम. आता आपण विजयस्तंभाच्या कंपाऊंडच्या बाहेर आलो आहोत. येथे रस्त्यालगत बौद्ध साहित्याची प्रदर्शने, भांडारे आणि साहित्य केंद्र दिसत आहेत. बौद्ध साहित्य मध्ये भगवान बुद्ध, बाबासाहेब आंबेडकर आणि महापुरुषांची पुस्तके, छायाचित्रे आणि मूर्ती उपलब्ध आहेत. येथे येणारे उपासक, उपासिका आणि अनुयायी आपल्या श्रद्धेनुसार साहित्य घेत आहेत आणि धम्माचा संदेश घरी घेऊन जात आहे. येथे प्रत्येक कोपरा आपल्याला प्रेरणा देतो. भव्य पुस्तक, छायाचित्रे आणि मूर्ती, सर्वत्र इतिहास आणि धम्माची आठवण आहे. भगवान बुद्धाच्या जीवनावर आधारित पुस्तके नीट लावलेली आहेत. त्यांच्या शिकवणीचा संदेश प्रत्येक पानावर जिवंत आहे. त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची छायाचित्रे, पुस्तकं इथं सादर केलेली आहे.
त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन उपासक, उपासिका आणि अनुयायी आपल्या जीवनात बदल घडू शकतात. इथे महापुरुषांचा फोटो आणि मूर्ती देखील आहे. त्यांचे कार्य, संघर्ष आणि दृष्टिकोन प्रत्येकाला प्रेरणा देतो. जणू या ठिकाणी पाऊल टाकताच इतिहास आपल्या समोर उभा राहतो. उपासक, उपासिका आणि अनुयायी हे सगळं पाहून मन मोकळं, भावनिक अनुभव घेत असतात. कुणी पुस्तक हाताळतो, कुणी मूर्तीच्या दर्शनासाठी थांबतो आणि प्रत्येकाला काहीतरी शिकण्याची, जाण्याची इच्छा असते. शांतता, श्रद्धा आणि कृतज्ञता सगळ्या वातावरणात पसरलेली आहे. उपासक, उपासिका आणि अनुयायी यांच्या मनात एक नवीन प्रेरणा निर्माण करते. ही पुस्तके विजयस्तंभाच्या बाजूला आलेलो आहोत. शौर्य दिनाच्या दिवशी येणाऱ्या अनुयासाठी पार्किंगची तयारी सुरू आहे. इथे प्रत्येक वाहनासाठी जागा व्यवस्थित बनवली जात आहे. तसेच प्रवेश मार्गावर सुरक्षा आणि मार्गदर्शनाची व्यवस्था केली आहे. टॉयलेट आणि साफसफाई बाजूला रेडीमेड टॉयलेट तयार आहेत. साफसफाईचे कर्मचारी सतत काम करत आहेत. सुरक्षितता आणि स्वच्छतेची काळजी घेतली जात आहे. ज्यामुळे येणाऱ्या मित्रांनो, विजयस्तंभ आणि भीमा कोरेगावचा इतिहास आपल्याला शिकवतो, सदैव एकत्र राहणं, अन्यायाला नकार देणे आणि आपल्या मूल्यावर ठाम राहणे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या सर्व सोशल मीडिया आणि अकाउंट्स द प्लेबुक वायडी बुद्धा ग्लोबल या नावाने उपलब्ध आहेत. सर्वांना फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि आमच्या प्रत्येक प्रवासाचा अनुभव घ्या. आपल्या